व्हायचंय. बाप्पा स्पोर्ट सावे संघ कॉल देतोय, छापा असं कॉल आलाय आणि काटा आपण इथून मात्र पाहताय. नाणेफेक विन झालाय, काय निर्णय असेल? फलंदाजी. त्वरित आपले फलंदाज पाठवून द्या, जास्त वेळ घेणार नाही आणि सावे संघ 5 मिनिटांच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. तुला चेंडू चॉईस नसणार आहे, या गोष्टीची आपण नोंद घ्या. कमिटी जो कोणता तुम्हाला चेंडू देईल त्याचं स्वीकार करणं तुम्हाला इथून बंधनकारक असेल. काही क्वेरीज आढळल्या तर पंच त्या गोष्टीची पूर्तता करतील आयोजकांची. या गोष्टीची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आणि दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. टीम सावे संघ बाप्पा स्पोर्ट सावे आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचं आहे आणि अर्थातच टीम मोहिली आपले बॅटर आपण क्षणाचाही विलंब न करता MD स्पोर्ट मोहिली चला क्षणाचाही विलंब न करता आपण त्वरित आपले बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत. चला आम्ही विनंती करतोय, टीम सावे संघ टीम मीटिंग आपण तदनंतर घ्या. मॅचला सुरुवात करायचं, क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि मोहिली संघ शेवटचा पुकार आपले बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. चला फास्ट. खेळाडू कक्षामध्ये फक्त 11 खेळाडू असतील, या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणी आढळल्यास त्या संघावर कारवाई केली जाईल. चला आम्ही विनंती करतोय, त्वरित आपले बॅटर आपण पाठवून द्या. मोहिली संघ स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टिंग सुरू झालेलं आहे आणि त्यामुळं सतत बोलणं हे बरोबर वाटत नाही आहे. चला त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि बॅटर मोहिली संघ आपण
त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. हॅलो चेक. हॅलो. चला मॅचला होती इथून मात्र सुरुवात. सह्याद्रीच्या छाताडातून नाथभवानी गरजे, काळाजात रक्तात वाती नाव आमच्या राजे. हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संकटी धावणारी नवसाला पावणारी आई म्हणजे एकविरा माऊली आई वज्राईच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंना या समालोचक तेजस धोबीचा हरे कृष्णा नमस्कार. जय सियाराम, जय बजरंग, नमो पार्वती पते, हर हर महादेव. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. जय बजरंग स्पोर्ट्स शेलार आयोजित जय बजरंग चषक 24-25 हा थरार आपल्याला इथून मात्र पाहायला मिळणार आहे. आणि आजचा दिवस आहे तिसऱ्या दिवसातील ज्युनियर गटातील हे सामने आज आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतील. अपकमिंग खेळाडू या संघामध्ये खूप सारे आपल्याला इथून मात्र पाहायला मिळत आहेत. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये MD मोहिली संघाकडून मात्र पोहोचली. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयूर आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पण स्ट्राईकची धुरा कोण सांभाळणार, नॉन स्ट्राईकची धुरा कोण सांभाळणार याकडे मात्र प्रत्येकाचं लक्ष इथून मात्र लागलेलं असेल. चला टायमिंग इथून लावलेलं आहे. पहिलं षटक जे आहे ते आपल्याला 5 मिनिटांमध्ये संपवायचं आहे. म्हणजे प्रत्येक षटक तुम्हाला 5 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत. आणि पहिले जे 3 षटक आहेत ते कंपल्सरी 15 मिनिटांमध्ये तुम्हाला संपवायचे आहेत. अन्यथा जर संपलं तर आम्ही पंचांना इथून मात्र इशारा तो दर्शवू आणि पंच मग बाउंड्री लाईनवरचा एक खेळाडू तुमचा कमी करतील आणि त्याला मग 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी राहावं लागेल. या गोष्टीची आपण इथून मात्र नोंद घ्यायची आहे. अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. कुठल्याही क्षणाला आपण टीम मीटिंग घेणार नाही आहेत. फलंदाज आपापसात आपण कुठल्याही प्रकारची चर्चा करणार नाही आहेत. चला नॉन स्ट्रायकरचा फलंदाज आम्ही विनंती करतोय आपण आपली धुरा सांभाळा, आपापल्या जागी आपण उभं राहा आणि स्ट्राईकला असणारा बॅटर आपण पोचायचं आहे आपल्या जागेवर. कारण त्यानंतर कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही क्षणी टाईम वेस्ट होणार नाही आहे. या गोष्टीची दक्षता इथून मात्र घ्यायची आहे. त्या पद्धतीनं आयोजकांनी आमचे कान टोचलेले आहेत. आम्ही फक्त एक माध्यम आहोत आणि ते पोचवण्याचं काम आम्ही तुमच्यापर्यंत करतोय. ठीक वाजलेत आता मात्र 10:04 मॅचला होती इथून मात्र सुरुवात. 10:04 करूयात इथून मात्र मॅचला सुरुवात. कंपल्सरी 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक संपवायचं आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. प्रसादला आणलं गेलं पहिलाच बॉल. प्रसादच्या पहिल्याच बॉलवर फटका होता थोडासा कमकुवत. फटका फसतोय. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन होतं. झेलबादच्या स्वरूपात परतावं लागतं बॅटर सागर. बॅक टू द डगआउट. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. क्या बात आहे. लाजवाब गीत आपण इथून मात्र पाहत आहे. जय बजरंग स्पोर्ट्स शेलार आयोजित जय बजरंग चषक 2024-25 इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. धनंजय पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी MD मोहिली संघाकडून मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर एक चांगली सफलता पाहायला मिळते. गोलंदाज प्रसादकडून आपण पाहताय. चॉईस चेंडू नसणार आहे. या गोष्टीची प्रत्येकाने नोंद घ्या. कमिटी जो चेंडू देईल त्याचा स्वीकार करणं बंधनकारक आहे. जो देईल म्हणजे अतिशय चांगलाच चेंडू प्रोव्हाइड केला जाईल. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस दरम्यान रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल करीता आगेकूच करणारा हा चेंडू. एकच धाव इथून मात्र अंकित होईल आणि एकेरी धावेनं आता मात्र स्वतःचं वैयक्तिक आणि सांघिक खातं खुल्लं करत असताना इथून मात्र न्यू बॅटर
धनंजय आपल्याला इथं मात्र पाहायला मिळतोय. एकच धाव धावफलकावर अंकित केली जाते. 1 बाद 1 या अंकावर धावफलक जाऊन स्थिरावताना गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस वळण प्राप्त करणारा हा चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. धाव घेतोय चेंडू अति प्रचंड वेगानं. फेकी होतीये, कलेक्शन होईल, फेकी होईल तोपर्यंत वेळ होता. त्या वेळामध्ये धावा पूर्ण केल्या गेल्या. दोन धावा घेण्याचा विचार जेव्हा केव्हा मनामध्ये कराल तेव्हा ही पहिली धाव ही अति प्रचंड वेगाने घेतली पाहिजे, तरच कुठेतरी मात्र 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण होऊ शकतात. आणि तसंच काहीसं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. पुढचा बॉल यावेळेस थोडासा फटका कमकुवत पाहायला मिळाला. 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण होताना आपण इथून मात्र पाहत आहे. सिंगल मिळेल. सिंगलनं धावसंख्या 4 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. चेंडूही संपुष्टात येत आहेत 4 आणि धावसंख्या ही जाऊन पोहोचते 1 बाद 4. गोलंदाज तयार. पुढचा बॉल कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. सोप्पा झेल होता, लिहिलं या झेल होता, संधीचं सोनं केलं गेलं इथे मात्र क्षेत्ररक्षक दर्शन आणि घडवलंय चांगल्या क्षेत्ररक्षणाचंही दर्शन. विकेटचं पतन झेलबादच्या स्वरूपात, फलंदाज बाद तंबूच्या असलेला. येस आपण पाहत आहे चेंडू संपुष्टात येतील. पहिल्या षटकातील 5 धावसंख्या 2 बाद 4 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा बॉल बॅटच्या रडार मध्ये जसा येतोय तसा फेकून दिला जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. माननीय सन्माननीय भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष निलेश दादा गुरव यांच्या फ्लेक्सला सलामी देणारा चेंडू. चौकार 4. षटक संपलंय. क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 या अंकावर धावफलक. विकेट्स आणि चौकारचा टाइम कट करून परफेक्टली 5 मिनिटांमध्ये आपण षटक हे डिलिव्हर केलं गेलंय. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं संपवायची आहेत, अन्यथा बाउंड्री लाईनवरचा एक खेळाडू तुमचा कमी केला जाईल आणि त्याला 38 सर्कलच्या आतमध्ये आमंत्रित केलं जाईल. या जय बजरंग स्पोर्ट्स शेलार आयोजित जय बजरंग चषक चे A1 जोडीचे शिलेदार आयोजकांच्या A1 जोडीचे शिलेदार करण शेठ वारगडे शेलार नगरीचे चॉकलेट बॉय म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचं इथे मात्र शुभ आगमन झालं. वेलकम वेलकम सुस्वागतम करण शेठ वारगडे, आपलाही मनपूर्वक हार्दिक स्वागत. काल ज्यांच्याकरिताही खूप सारे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळाले. चला गोलंदाज घाई करा, विनंती करतोय. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता मिहिरला इथे मिहिरला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर मिहिरला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर षटक इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद. याही वेळेला दुसऱ्या षटकाच्याही पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन झेलबादच्या स्वरूपात परतावा लागेल तंबूच्या असलेला. हॅलो हॅलो
हॅलो चेक. थँक्यू. थोडासा टेक्निकल इश्यू आणि आम्ही तुमच्यापासून दुरावतोय, क्षमस्व. मिहिरला आणलं गेलं आहे. मिहिरचा पहिल्याच बॉलवर आपल्याला इथे झेलबादच्या स्वरूपात विकेट पाहायला मिळाली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिशांतला आपण पाहिलं दिशांत पाटीलला आणलं गेलं होतं. फेस करत असताना समोरच्या दिशेनं किंवा मध्ये हा फटका कन्वर्ट केला गेला. तदनंतर जर का आपण बघितलं तर 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पळून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 धावेने सरसावत जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं ते म्हणजे 10 या अंकावर. चला नेक्स्ट टीम जय वाघोबा लाभ विपक्षात आई गावदेवी मालमिडी बोट टीम कॅप्टन्स. जर का आपण इथपर्यंत पोहोचला असाल तर 4 षटकानंतर त्वरित आपण नाणेफेकी करण्याकरिता अर्थातच रघुनाथ त्रिंबक भोईर टॉसबॉक्समध्ये आपण इथून मात्र जॉईन व्हायचं आहे, ही नम्रतेची विनंती. काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहू शकताय. पंचांना जर का डिसिजन वाटत असेल तर पंच इथे मात्र रिव्ह्यू घेऊ शकतात. अन्य कुठल्याही खेळाडूंना इथे मात्र रिव्ह्यूची मागणी करण्याची संधी नाही आहे. पंचांना जर का वाटत असेल तर पंच घेऊ शकतात, अन्यथा अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन. या गोष्टीची आपण नोंद घ्या. किती धावा मिळतील तर या चेंडूवर एकच धावा मिळेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन सरसावताना पुढे ते म्हणजे 11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना. चला टीम चेतन पाटील लाभचा चकडेवाला, जय वाघोबा लाभ आणि आई गावदेवी मालविडी बोट टीम कॅप्टन्स जर का पोहोचले असाल तर 4 षटकानंतर त्वरित आपण नाणेफेकीसाठी पोहोचायचं आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज मिहिर तयार. पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये. यावेळेस फटका फसलाय की काय? ओहो हो, फटका फसला होता. सोप्पा झेल होता, इतकाही कठीण नव्हता. लीला या झेल होता आणि हा टिपणं खूप गरजेचं होतं. अशा वेळेस जेव्हा झेल सोडतो तेव्हा एक वेगळा कॉन्फिडन्स बॅटरमध्ये पाहायला मिळतो आणि तदनंतर मात्र मग कॉन्फिडन्स आल्यानंतर त्याचं उत्तर कशा पद्धतीने ते मात्र आपल्याला पाहायला मिळतं त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपण कित्येकदा या टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं आहे. पुनश्च एकदा सिंगल मिळेल. सिंगलनं धावसंख्या 12 या अंकावर धावफलक चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 4 गोलंदाज तयार. पुढचा बॉल सरळ बॅटनं खेचून मारलाय. आमच्या रघुनाथ त्रिंबक भोईर टॉस बॉक्सला सलामी देणारा हा चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे. जय बजरंग चषक ब्रँडेड षटकार 6. षटकार आपण इथून मात्र कन्वर्ट होताना पाहिलाय आणि धावसंख्या षटकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 18 या अंकावर. चेंडू संपतायत. आतापर्यंत इथून मात्र 5 धावसंख्या 18 या अंकावर. या फटक्याची आवश्यकता होती मोहिलीकरांना. क्षमस्व 19 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं आणि खरं तर गरज होती या फटक्याची आणि तो कुठेतरी कन्वर्ट होताना. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा भिरकावून द्यायचं होतं पण चाणक्य नीतीनं मिहिरनं हा चेंडू डिलिव्हर केला. षटक संपलाय क्रमांक 2चं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. चला टीम जय वाघोबा लाभ आणि आई गावदेवी मालबिडी बी रेडी राहायचंय. जी भोईर ज्यांचं सहकार्य खूप सारं मोलाचं इथे मात्र लाभतं. तदनंतर आमचे सर्व पारितोषिक दाते आहेत. त्याच्यानंतर नवीन क्रिएशन नवीन जी भोईर ज्यांच्यामार्फत ब्रँडेड क्वालिटीची आणि एक वेगळी डिझाईन आणि एक स्पष्टपणा किंवा एक सुबक आणि स्पष्टपणा ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो
ते आमचे नवनीत क्रिएशनचे नवीन क्रिएशनचे नवनीत भोईर ज्यांच्याकडून आम्हाला इथे मात्र फ्लेक्स पोहोचलेत. सगळ्या गोष्टीची पूर्तता केली गेली आहे. आम्ही सातत्याने काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. गोलंदाज सय्यार षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता आमंत्रित केलं गेलं होतं आणि पहिल्याच बॉलवर याला रनआउट न म्हणता तर एक आत्महत्या म्हणायला हरकत नाही आहे. लक्षपूर्वक क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. रनआउट इथून मध्ये मिळते. विकेटचं बदन फलंदाज बाद. सन्मान्य निलेशजी सांबळे साहेब आणि मोनिकाताई पानवे यांच्या फ्लेक्सला सलामी देणारा हा चेंडू षटकार. मैदानाच्या आणि स्टेजच्या सुशोभीकरणाकरिता दिव्य आणि मंडप डेकोरेटर्स इथे पोहोचत. वेलकम दिव्य आणि मंडप डेकोरेटर्स आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. फलंदाज बाद होतोय. परतावा लागेल याही वेळेस फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला. यस विकेटचं बदन आणि विकेट क्रमांक 4 बाद क्षमस्व 5 बाद धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतीये. ती म्हणजे आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत 25 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. चला टीम जय वाघोबा स्पोर्ट लाभ आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. आई गावदेवी मालबिडी बोट टीम कॅप्टन्स आम्ही विनंती करतो की आपण क्षणाचाही विलंब न करता त्वरित नाणेफेक करण्याकरिता नाणेफेक कक्षामध्ये इथून मात्र जॉईन व्हायचं आहे. गोलंदाज सय्यार यावेळेस दिशा भरकटणारा हा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचे दुनिया सरळ रेषेत आणि सकाळच्या सत्रामध्ये कसरत करण्याकरिता किंवा कवायतीचे प्रकार दर्शवण्याकरिता पंचांनाही भाग पाडले गेले या चेंडूनं. व्हाईट बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. धावसंख्या 26-26. पुढचा बॉल स्ट्रॉंगली अपील आणि पंचांचाही हात आकाशाच्या दिशेनं बॅटची कडा. विकेट सोबत आणि संघाला बोंबे पाडावरून जय मल्हार सचिन दादा यांच्याकडून शुभेच्छा पोहोचतायत. थँक्यू सो मच सचिन दादा, सचिनजी जाधव साहेब. त्यानंतर आमच्या संपूर्ण आयोजन नियोजन आणि कमिटी आमच्या समालोचन कक्षाला त्यांच्या शुभेच्छा पोहोचतायत. आम्ही आपलं मनपूर्वक खूप आभारी आहोत. असे शुभ आशीर्वाद आमच्या आयोजकांच्या पाठी आपले सातत्यानं राहतील ही अपेक्षा आम्ही इथून बाळगूयात. आणि आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालाय. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या स्थिरावती ती म्हणजे 26 या अंकावर. खूप सारी गडी इथून मात्र झेलबादच्या स्वरूपात बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित बाद झालेले जे फलंदाज आहेत त्यांचं प्रेशर येणारे खेळाडू घेताना पाहायला मिळतात आणि त्यामुळेच की काय थोडंसं फटक्यांमध्ये गडबड होती, ताकद कमी पडताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमुळे विकेट सुद्धा पडताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल खूप चेंडू हवेमध्ये अगदी अलगद फटका कन्वर्ट केला गेला होता. ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली आहे. सिंगल मिळते आणि डबलच्या प्रयत्नामध्ये 2 धावा यशस्वीरित्या सक्सेसफुली
इथून मात्र पळण पूर्ण करत असताना 2 धावा मिळत आहेत. धावासंख्या 2 धावेच्या बढतीनं 28-28 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. पुढचा बॉल डान्स करत हा चेंडू इथून मात्र निघालाय मैदानाच्या आतमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण दर्शन सध्या तरी अतिशय स्ट्रॉंगली करत असताना इथून मात्र आपण पाहत आहे. येस, येस मोनिशला आणले गेले. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज मोनिश तयार. पहिलाच बॉल अचूक टप्पा तितक्याच वेगावर प्रॉपरली नियंत्रण. धावसंख्या आहे ती म्हणजे 30 या अंकावर धावफलक. म्हणजे 10-10ची सरासरी सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली आहे. 30 या अंकावर धावफलक. ॲटलिस्ट 40+ धावसंख्या जाणं गरजेचं आहे जर एक फायटिंग स्कोर आपल्याला उभा करायचा असेल तर. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस काढून काढतायत या चेंडूला. सरळ बॅटनं फटका चाललाय. क्षेत्ररक्षक पोचायला होतोय उशीर. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4. या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला मयूरला मात्र ती परंपरा किंवा प्रतिष्ठा अनुशासन कायम करता आलं नाही आहे. असं वाटलं कदाचित चौथ्या षटकाच्याही पहिल्या चेंडूवर विकेट जाताना पाहायला मिळेल का, पण ते चित्र दिसलं नाही आहे. चौकार तर पाहायला मिळाला आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल मोनिश. यावेळेस गोत्यात फसवणारा हा चेंडू इथून मात्र आपण पाहत आहे. तितक्याच चाणक्य नीतीनं बॅटर कुंदनने इथे मात्र खेळून काढलाय. या चेंडूला सिंगल मिळते. धावसंख्या सिंगलनं 35 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत इथून मात्र संपलाय. धावसंख्या 35 आणि 3 चेंडूचा खेळ अजूनही राहतोय शेष. देवी आणि मंडप डेकोरेटर्सचे प्रोपर रायटर ज्यांनी हा डोलारा उभा केला, ज्यांनी या स्पर्धेला एक महत्त्वाचं रूप किंवा सुशोभीकरण करण्याचं काम ज्यांनी केलं ते आमच्या सर्वांचे लाडके आकाशदादा भोईर इथे उपस्थित होत आहेत. दानशूर राजा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. खऱ्या अर्थानं मी जरूर तुमच्यापर्यंत पोचवीन. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस निर्धाव फेकी पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळते. जिजाऊ सामाजिक संस्थाचे कट्टर शिलेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या तालमीत तयार झाल्यानंतर त्यांच्याही मार्फत सामाजिक क्षेत्रामध्ये खूप सारे पण कार्य त्यांचे इथून मात्र आपण पाहिलेत. दानशूर राजा या शेलार गावाचे आदरणीय आकाशजी भोईर इथे उपस्थित होतात. वेलकम आकाशजी, आपलंही मनपूर्वक स्वागत. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. पुढचा बॉल यावेळेस फटका केला गेला हलक्या हाताने कन्वर्ट. दर्शन आहे तिथे. चेंडू सुटणं अशक्य. एकच धाव ग्राह्य इथून मात्र धरली जाईल कारण चेंडू कलेक्ट झालाय, पोहोचलाय. एकच धाव मिळेल. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते. 36 विजयाकरिता 37 धावांचं आव्हान इथे मात्र समोर ठेवलंय. पाहूया 37 धावांचं आव्हान पार होईल का. जय वाघोबा लाभ संघाचे कर्णधार इथपर्यंत पोहोचलेत. आम्ही आई गावदेवी मालबिडी संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय पण नाणेफेक करण्याकरिता द्वितीय सत्रातील म्हणजे सेकंड इनिंगच्या पहिल्या षटकाचा पहिला बॉल पडायच्या आतमध्ये आम्हाला इथे रिपोर्टिंग करायचं आहे. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार.
बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून राबविले जातात. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून 100 पेक्षा अधिक युवकांनी रक्तदान करून आतापर्यंत 67 गरजू व्यक्तींना रक्त देण्यात आले. सर्व गरजू वाटसरूंना मोफत पाणपोळीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 90 अपंग बांधवांना व्हीलचेअर, कुपी व इतर साहित्य मोफत देण्यात आले आहेत. 500हून अधिक बांधवांना मोफत रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, मतदान कार्ड, विधवा पेन्शन, अपंग पेन्शन, पॅन कार्ड इत्यादी योजना राबवण्यात येऊन त्याचा लाभ देण्यात आलाय. शेलारगाव परिसरातील सर्व सार्वजनिक उपक्रमांमध्ये व आपत्कालीन परिस्थितीमध्ये जय बजरंग सर्व सदस्य आपली जबाबदारी सांभाळून भूमिका निभावत असतात. मी आकाशजी भोई यांना विनंती करतो आपल्या शुभारसी सभेची नाटिफिक केली जाईल. आपण नाही जय बजरंग स्पोर्ट्स मागील 4 वर्षांपासून बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग. नाणेफेक केली जाईल मालबिडी आणि त्याच्या विपक्षात जय वाघोबाला कॉलिंग कोण देणार आहे? जय थँक्यू डीजे. नाणेफेक केली जाईल. इथून मात्र छापा असं कॉल आलाय आणि काटा आपण इथून मात्र पाहत आहे. मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचं. ऑल द बेस्ट देऊन नाणेफेक इथे मात्र विन झालाय मालबिडी संघ. अगदी धावत मैदानाच्या आतमधून आपण पोहोचलात. काय निर्णय असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारला आहे. याच्या आधी कधी या सीझनमध्ये सामना झालाय का जय वाघोबा लाभ संघाच्या विपक्षात? झालेला आहे ना. त्याचं तेव्हाचं डिसिजन काय होतं किंवा तेव्हा फिल्डिंगचा डिसिजन होता, तेव्हा हरलेलो. नक्कीच यावेळेस काय गेम प्लॅनिंग असणार आहे मग? आता आमचा चांगला एफर्ट द्यायचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारलाय. तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल. याच्या आधी आपला सामना झाला होता या संघाच्या विपक्षात, तुम्ही विजय पटकावला होता. पण यावेळेस काय असणार, कारण तेही तितक्याच ताकदीनं मैदानात उतरणार. तर चेतन तुझा प्लॅनिंग काय असेल? प्लॅनिंग तर काय नाही, आता मैदानाचं प्लॅनिंग दाखवू. म्हणजे छुपा मनसुबा मनामध्ये ठेवलेला आहे. चेतन जर का आपण बघितलं तर जय बजरंग चषक आपण इथून मात्र पाहताय. हे मैदान न राहता एक स्टेडियमचा लुक त्याला मिळाला आहे आणि एक तू स्वतः हरण्या व बादशाह या चषकाचा आयोजक आहेस आणि तुझाही चषक पाहायला मिळणार आहे. कसं वाटतं आयोजन नियोजन पाहून आणि याची एक प्रेरणा घेऊन तुझ्या या आयोजनामध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न करशील का? 100%. नक्कीच धन्यवाद तुला. इथून आता बेस्ट ऑफ लक असतील. चांगली फलंदाजी करा. जाऊयात आपण चालू असणाऱ्या मॅचच्या दिशेनं. एका बाजूने संघ आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय तो म्हणजे अर्थातच चावे संघ आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे मोहिली संघ. 37-36 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. 37 धावांचं आव्हान विजयाकरिता समोर ठेवले गेले. मिहिर आणि त्याच्या समवेत मयूर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी ट्रॅकवर सुद्धा मयूर इथे मात्र पाहायला मिळतोय. पहिला चेंडूवर इथे मात्र स्ट्रॉंगली अपील, आवाज तितका स्ट्रॉंग इथे मात्र अपीलचा आपल्याला पाहायला मिळाला आहे. पण पंचमचे तटस्थ आहेत स्टॅच्यू या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामुळे अपीलला कुठल्याही प्रकारची दाद पंचांकडून मिळाली नाही आहे. पण इशारा पोहोचलाय लेगबाईच्या स्वरूपात. एक धाव इथून मात्र मिळताना एक्सपर्ट स्कोरर ऑफ शेलार म्हणून ज्यांची वर्णी सातत्याने लागत आली आहे. तदनंतर आम्ही भावेशलाही विनंती करू की आमच्या स्कोरर तेजसला एकदा लाईव्ह टेलिकास्टिंगला आपण दाखवू षटक संपल्यानंतर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस गॅप फिरलाय. गॅपमधून चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलंय. असं वाटलं की कुठेतरी मात्र बाउंड्री लाईनच्या नजदीक जाताना पाहायला मिळेल. ते क्षेत्र खूप जवळ आहे आणि थोडंसं खालीसुद्धा पाहायला मिळतं. त्यामुळं तिथे अर्थातच फलंदाजी करणं थोडंसं फायदेशीर ठरू शकतं इथून मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला. बाप्पा स्पोर्ट्स सावे टीमला किशोरजी पाटील यांच्याकडून शुभेच्छा येतात आणि मयूर पाटील सावे यांनी जर 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं पारितोषिक इथून मात्र किशोर पाटील साहेबांकडून देण्यात येईल आणि ते फोनपे केले जातील पैसे. गोलंदाज तयार.
पुढचा बॉल अति वेगानं हा चेंडू निघाला होता. फलंदाजाला गुंगारा अक्षरशः दिला या चेंडूनं आणि तदनंतर मात्र हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 3 धावसंख्या 2 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. मोहिलीकर सुद्धा आता मात्र एक कसून गोलंदाजी टिचून गोलंदाजीचा मारा करताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. 37 धावांचं आव्हान आहे. पाहायला गेलं तर थोडंसं कमी आव्हान आहे पण तितकंसं भरपूर आहे. काय घडेल काय बिघडेल येणाऱ्या काही चेंडूवर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल ओ हो पुन्हा एकदा मिस करतायत. यावेळेस चेंडूला निराशा पाहायला मिळाली गोलंदाजाची पण कुठल्या तत्वावर पाहायला मिळाली आहे ती अजूनही आम्हाला ठाऊक नाही आहे. मिस केलं त्याच्यामुळं की एज लागली नाही आहे त्यामुळं पण निराशा पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू आपण इथून मात्र पाहत आहे. चेंडू संपतायत. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 2. गोलंदाज तयार. यावेळेस स्ट्रॉंगली अपील पंचांचं ही हात आकाशाच्या दिशेनं पायचीच्या स्वरूपात परतावं लागेल बॅटर मिहिरला तंबूच्या असल्याला. होत असताना जिम्मेदारी सध्या तरी आता मात्र टीम बाप्पा स्पोर्ट सावे संघाची कोणाच्या खांद्यावर तर मोनीशच्या खांद्यावर ज्यानं अंतिम षटक सुद्धा हाताळलं होतं. 1 डाऊन करीत इथे मात्र मोनीशवर धुरा सध्या तरी या संघाची सोपवली जाते. कशा पद्धतीने इथून मात्र पार पाडली जाईल. यस पण इथं मात्र पाहताय या षटक क्रमांक पहिल्या इथून मात्र संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 या अंकावर. खूप महागडं षटक हाताळलं गेलंय. कंजूसी बरं षटक इथून मात्र हाताळलं गेलंय आणि थोडीशी तारांबळ निश्चित रूपानं उडाली पण मोनीश बाल बाल बजगय असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. पॉवर प्लेचं षटक कसं हाताळावा त्याचं उत्तम उदाहरण सध्या तरी इथून मात्र मयूरने दर्शवलं आहे. अतिशय कमी धावा इथे खर्च करून दिल्या गेल्यात. पहिल्या षटकापासून इथून मात्र प्रेशर क्रिएट करायला बॅटरवर इथून मात्र सुरुवात केली आहे आणि त्याच्यावर पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करण्याकरिता आता मात्र सागरला मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र धाडले गेले. सागरवर द्वितीय षटक हाताळण्याची जिम्मेदारी इथून मात्र सोपवत असताना आपण पाहताय. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिलाय. व्ही मधून चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक आहे काय जेल आहे
स्वतःला झोकून दिलं पण चेंडूला पडून दिलं नाहीये. विकेटचं होतं पतन. यावेळेस परतावं लागेल. लाजवाब झेल क्रिएट झाली आहे फलंदाज बाद तंबूच्या असलेला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये साईल सध्या तरी दाखल होत असताना वारंवार गडी बाद होतात. कदाचित फर्स्ट इनिंगचं चित्र याही सत्रामध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. प्रेशर क्रिएट व्हायला सुरुवात झाली आहे सातत्याने. इथून मात्र गडी बाद व्हायला सुरुवात झाली आहे. फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पाहायला मिळते. कदाचित सकाळचं सत्र आणि त्यामध्ये कसरत करून फलंदाजी करणं गरजेचं आहे. ताकदीचा पुरेपूर वापर करणं इथून मात्र गरजेचं आहे. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या अजूनही स्टॉप आहे किंवा स्थिरावती आहे ती म्हणजे 4 या अंकावर धावफलक. आव्हान पार करायचंय 37 धावसंख्येचं पण दुसरं षटक प्रगतीपथावर असूनही धावसंख्या 4. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सागर तयार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पाहताय बिरकावून दिलाय. ताकदीचा पुरेपूर फायदा. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदरणीय सन्माननीय किरणजी चन्ने साहेबांच्या फ्लेक्सला सलामी देणारा हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4. चौकार आपल्याला इथे पाहायला मिळतोय. ओ हो या वेळेस डॉट बॉल आपण इथून मात्र पाहताय. गरज होती कदाचित थोडीशी चेंडू निराशा असेल किंवा मनासारखा चेंडू फेकला गेला नसावा म्हणूनच की काय डोक्याला हात लावतो इथून मात्र गोलंदाज. चर्चा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज यार पुढच्या बॉलवर करारी प्रहार केलाय. उडवून दिलाय चेंडूला. चांगला प्रयत्न होता पण तिथे मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा करत क्षेत्ररक्षण करत आपल्या संघाच्या धावा वाचवल्या. तिथून मात्र झेल घेणं तितकंसं सोपं नव्हतं कारण एकंदरीत जर का आपण विचार केला तर निश्चित रूपानं धावा देणं आणि तदनंतर झेल कन्वर्ट करणं थोडंसं कठीण असतं. तरी प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. इथून मात्र क्षेत्ररक्षक कुंदनचे आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाले. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल हो उडवलाय कुंदनच्या दिशेनं. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झालाय. ठाऊक होतं जर पुढे गेलो तर कदाचित झेल कन्वर्ट होऊ शकला नसता. कदाचित चेंडू फसवून बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला असता. त्यामुळं जज केलं गेलं. टप्पा पडल्यानंतर एक टप्प्यानंतर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तोपर्यंत धावा किती कन्वर्ट केल्या गेल्या या चेंडूवर तर धावा इथून मात्र मिळाल्यात. एकच धाव मिळाली. षटक समाप्तीचा इशारा राजेंद्र बजागे सरांकडून पोहोचला. षटक क्रमांक 2 संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 या अंकावर धावफलक. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. 12 चेंडू आणि इथे मात्र आवश्यकता असेल ती म्हणजे 26 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 26. हॅलो पाहताय लाईव्ह स्क्रीनला आमचं कॉम बॉक्स हे आपण पाहू शकताय आणि यंग हँडसम डॅशिंग स्कोरर या शेलारगावचे तेजस आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात. खूप 3 दिवस आम्हाला चांगलं मोलाचं सहकार्य त्यांचं लाभतं. कॉमेंट्री में भी तेजस और स्कोरिंग में भी तेजस अशी जोडी आपण पाहू शकताय. तदनंतर आमचे स्वतः प्रिन्स मूवीजचे आहेत टेलिकास्टिंगला जी टीम आहे त्यांनाही आपण पाहताय. आमचं कॉम बॉक्स आपण इथून मात्र पाहताय आणि निश्चित रूपानं हे कॉम्बॉक्स स्वर्गीय संगीता चाळके हे आमचं कॉम्बॉक्स आपण इथून मात्र पाहत आहे. ड्रोन व्ह्यू सुद्धा इथून मात्र कॅप्चर केले जातील. तोपर्यंत आपण जाऊयात ओव्हर टू मॅच. बॅक टू द मॅच पोहोचूयात आपण. गोलंदाज ट्रॅकवर षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता धनंजयला आणले गेले ज्याच्या नावामध्ये धन पाहायला मिळत आहे. गोलंदाजीमधून धन कमवताना पाहायला मिळेल का
धनंजय इथून मात्र आपल्याला पाहताय. ओहो हो, क्या बात आहे. लाजवाब झेल मैदानाच्या आतमध्ये. यंगस्टर आय थिंक तिथे आहे आणि झेल विसावला जातोय दिग्विजयच्या हातामध्ये. विकेटचं बदल, फलंदाज बाद. यस, सहावे संघ फलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर यंगस्टर दिग्विजयच्या हातामध्ये एक अग्गिवेगळा झेल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. अपकमिंग खेळाडू आहे आणि त्याच्याकडून या पद्धतीचे शुभ संकेत मिळणं अतिशय चांगलं आपण इथून मात्र पाहताय. भिरकावून दिल्या गेलाय. यावेळेस या चेंडूला हलक्या हाताने दिशा दर्शवली गेली होती. आकाश भोईर यांच्या फ्लेक्सच्या दिशेनं हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. क्विकली ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. काय घडतं काय बिघडतं पंचमचे पाणी करतायत. बजा की सर. एक धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या एकेरी धावेने वधारतीय जाऊन पोहोचते ती म्हणजे 12 या अंकावर. मोठ्या फटक्यांना पसंती देणं इथून मात्र गरजेचं राहील. आता मात्र चावे स्पोर्ट चावे संघाला खूप झाली. घाटामध्ये गाडी खूप सारी पळवली. आता एक्सप्रेस वेला येऊन ती ही टॉप गिअरमध्ये गाडी पळवावी लागेल जर तुम्हाला ठिकाण गाठायचं असेल विजयाचं. तर पाहूयात काय घडेल की मात्र मधी स्पीड ब्रेकर किंवा अडथळा म्हणून इथे मात्र गोलंदाज टीम मोहिली संघाचे उभे राहताना पाहायला मिळते. गोलंदाज सय्यार. ओहो हो, यावेळेस एक टप्पा केर हा चेंडू विसावला गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. कदाचित वाटलं असेल वाईट जाऊ शकतो पण तसं काही घडलं नाही आहे. वाईटच्या रेषेच्या आतमध्ये हा चेंडू डिलिव्हर केला गेला. तीही शैली ओळखणं गरजेचं आहे म्हणून आम्ही सातत्याने म्हणतो अचूक टप्पा हा आपल्याला निवडता येणं गरजेचं आहे आणि कदाचित तसंच या गोलंदाजाकडून आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 12. आव्हान पार करायचं आहे 37 धावसंख्येचं. चला, खूप सारा वेळ घेत आहे आम्ही वारंवार. मोहिली संघ शेवटचा पुकार आता इथून मात्र असणार आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल व्हेरिएशन दर्शवायचा होता. सुपला शॉट कदाचित कन्वर्ट करायचा होता किंवा फाईन लेगच्या दिशेने खेळायचं होतं. लेग बाईच्या स्वरूपात मिळणारी ही एक धावा आहे आणि एकेरी धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 13 या अंकावर म्हणजे विजयाकरिता अजूनही 24 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. पुढचा बॉल यावेळेस विसावला जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. विकेट होईल पतन. परतावा लागेल दंबूच्या आसऱ्याला.
इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या अजूनही 13 या अंकावर स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या काही चेंडूंमध्ये आतापर्यंत चेंडू संपुष्टात आलेत. या षटकातील 5 म्हणजे 7 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 24 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज धनंजय. ज्या पद्धतीने आम्ही म्हटलं होतं की नावामध्ये धन आहे, त्यामुळं धन कमवताना गोलंदाजीमधून इथून धनंजय आपल्याला पाहायला मिळेल का? मोहिली गाव बरंच काही बोलण्यासारखं आहे या गावाबद्दल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्या. पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये. याही वेळेला नो बॉलचा इशारा पंचांनी इथे दर्शवला आहे. काही गरज नव्हती. नो बॉलवर जरी रनआउट आउट असतं तरी बॅकअपला कोणी नसताना इथे मात्र ही फेकी गेलेली किती महागात ठरू शकते. पळून धावा पूर्ण केल्या गेल्यात. इथे मात्र यस 3 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि 1 नो म्हणजे टोटली 4 धावा इथून मात्र मिळतील. पाहणी करायची आहे का? यस भीमरकरिता 1 मिनिट ची पाहणी इथून केली गेली पंचांकडून आणि त्याची पूर्तता सुद्धा केली गेली जाईल. मोहिली संघ जर का विजय झाला तर हरू पंच आपल्या जागेवर पोहोचतील आणि डिसिजन इथून मात्र ते पोहोचवतील. टेक्नॉलॉजी आपल्याकडे उपलब्ध आहे आणि प्रिन्स मूवीज लाईव्ह टेलिकास्टिंगला म्हणजे क्वालिटी इथून प्रोव्हाइड केली जाते. क्वालिटी में नो कॉम्प्रोमाइज आणि त्यामुळे सगळ्या गोष्टीची पूर्तता इथून पाहायला मिळते विथ क्वालिटी. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पाहणी केल्यानंतर पोहोचलाय असणार आहे. नो बॉल आणि नो प्लस टोटली 3 म्हणजे 4 धावा इथे मात्र टोटली पाहायला मिळतील. 4 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचताना 17 या अंकावर म्हणजे विजयाकरिता आता मात्र 20 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. येणारा पुढचा चेंडू इथून मात्र फ्री हिटचा पाहायला मिळेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार षटकातील पुढचा बॉल काय घडेल? वाईड असेल की फेअर डिलिव्हरी? फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. षटक संपलाय क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 म्हणजे विजयाकरिता 6 चेंडू आणि आता मात्र 20 धावसंख्येची आवश्यकता. तोपर्यंत एक सुवर्ण संधी डिक जॉकीला परत यात मॅच मध्ये. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो 1 नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो 1 नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग. कुंदन दळवीला आणलं गेलंय गोलंदाजी ट्रॅकवर, जे काही काळापूर्वी खूप चर्चेत राहिलेलं नाव होतं आणि कुंदनला इथे मात्र आणले गेले. 6 चेंडू विजयाकरिता 20 धावेची आवश्यकता असताना गोलंदाज तयार. ओहो विरकावून दिलाय यावेळेस या चेंडूला. अक्रॉस द लाईन फटका कन्वर्ट होईल. क्षेत्ररक्षक आहे, फेकी होईल. तोपर्यंत धावा मिळतील तरी किती? या चेंडूवर धावा मिळत आहेत. इथून मात्र 2 धावफलक 2 धावेने पुढे सरसावेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजे अर्थातच आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 19 या अंकावर धावफलक 5 चेंडू विजयाकरिता आता मात्र 18 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. 5 चेंडू 18 धावा आणि 5 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र येऊन ठेवलंय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस शरीराचा वेध घेणारा हा चेंडू की बॅट काय घडेल? 65 पोहोचवतील पण एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये होता
पण धाव ती ग्राह्य धरली जाणार नाही. लेग बाईटच्या स्वरूपातली एकच धाव इथून मात्र ग्राह्य धरली जाते आणि एकेरी धावेने धावासंख्या जाऊन पोहोचताना 20 या अंकावर विजयाकरिता 4 चेंडू आणि आता मात्र 17 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. चार चेंडू 17 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सय्यार. स्ट्रॉंगली अपील तर पाहायला मिळाली आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी दर्शवलाय. एक धाव अंकित होईल. धावसंख्या 21. आता मात्र 4 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. संख्या 21. 4 चेंडू विजयाकरिता 16 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र आता वासिया. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल ॲक्शन केली आहे. रिॲक्शन देणं हे फलंदाजाचं काम होतं पण देता आलं नाही आहे. वन्स अगेन व्हाईट बॉल. धावसंख्या 22 या अंकावर आणि एक मुभा असते बाउन्स करण्याची. ती मुभा सध्या तरी संपुष्टात येताना एक्सपर्ट स्कोरर सतीशजी लोणे येथे उपस्थित होत आहेत. वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि काहीतरी जादू आहे आणि त्यांच्या बोटांमध्ये सतीशजी लोणे इथे आपल्याला पाहायला मिळतात. एक मॅजिकल फिंगर म्हणून आपण पाहूयात त्यांच्याकडं. चांगले स्कोरर आहेत. गुणलेखकाची भूमिकाही इन ॲक्शनमध्ये आपण त्यांना नेक्स्ट मॅचला पाहू शकताय. कदाचित आधीचा जो चेंडू होता तो या पद्धतीने त्याला डिलिव्हर करायचा होता. दिशा भरकटली गेली असावी त्यामुळेच की काय आधीचा चेंडू व्हाईट बॉलच्या स्वरूपात इथे मात्र फेकला गेलाय. निर्धाव फेकी आपण इथून मात्र पाहताय. चेंडू संपुष्टात येत आहेत. 3 धावसंख्या आहे ती म्हणजे 22. 3 चेंडू विजयाकरिता 15 धावसंख्येची आवश्यकता. डॉट बॉल डॉट बॉल. आता मात्र असंच म्हणावं लागेल. तेजस यांनी माहिती पोहोचवली आहे. औपचारिकता आहे शिल्लक या मॅचची. 2 चेंडू आणि आता मात्र विजयाकरिता 15 धावेची आवश्यकता. सलग 2 चेंडू 2 षटकार जरी ठोकले तरी इथून मात्र 12 धावसंख्या जाऊ शकते. दोन्हीच्या दोन्ही जर का भीमर आले तर काहीतरी होईल पण सध्या तरी ते घडत नाही आहे. कधीच्या काळात घडू शकतं. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंचांशापर्यंत दर्शवत आहेत. धावसंख्या एकेरी धावेने 23 या अंकावर. आता मात्र विजयाकरिता 2 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता. चला लाभकर जय वाघोबा लाभ. मार्गक्रमण करायचं आहे पण खेळाडू कक्षाच्या दिशेनं. इन ॲक्शनमध्ये हरण्या व बादशाह बैलाचे मालक अर्थातच भिवंडीचा छकडेवाला भिवंडीचा बैलगाडा मालक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं चेतन लाईन या ॲक्शनमध्ये आपण पाहाल. सिंगल मिल औपचारिकता शिल्लक आणि जवळजवळ या मॅचवर शिक्कामोर्तब केलाय MD स्पोर्ट्स मोहिली संघानं. झेल टिपला जाईल आणि सामना विजयशी ठरतोय. इथे मात्र MD मोहिली संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं किताब जातोय. अर्थात नो डाऊट कोण असेल आपण पोहोचूया. तोपर्यंत एक सुवर्ण संधी डी जॉकीला देऊयात. त्याआधी चला लाभ संघ आपण त्वरित आपले बॅटर पाठवून द्यायचे आहेत आणि टीम मालबिडी संघ आपले आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. प्रवेश केलाय. जेवढे आमचे खेळाडू मित्र उपस्थित होतील ना